सध्या गोकुळच्या कारभारात अनागोंदी आहे, लेखापरीक्षणात त्रुटी आहेत। याच त्रुटींची चाचणी लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी यापूर्वी संचालिका शौमिका महाडिक यांनी या मंडळाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडे केली होती। मात्र हे लेखापरीक्षण होऊ नये यासाठी गोकुळ दूध संघाच्या वतीने उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं होतं। मात्र गोकुळ सत्ताधाऱ्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता। त्यावेळी सौ महाडिक यांनी हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा उलट प्रश्न तत्कालीन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केला होता। महायुती सरकार आल्यानंतर गोकुळमधील अध्यक्ष अरुण डोंगळे यांची निवड करण्यात आली। नंतर या सर्व प्रक्रियेला फुल स्टॉप मिळाला आणि पुढे कुणावरच कारवाई झाली नाही। लेखापरीक्षणातील काही त्रुटी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या। शिवाय गोकुळच्या बाजूनेही काही गोष्टी लक्षात आल्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला, तर त्यामधील काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला। अहवालानुसार 7,06,200 रुपये खासगी व्यक्तींना डोनेशन दिलं आहे। याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टोक्ती नाही। कॅन दुरुस्तीची निविदा न काढता वाढीव दराने पुन्हा त्याच ठेकेदाराला काम दिलं। पशुखाद्याच्या कागल आणि गडमुडशिंगी येथील कारखान्यात कपडे धुण्याची निविदा न काढता काम दिलं। मुंबई येथील दूध विक्रेत्यांच्या केबिन सजावटीसाठी प्रत्येकी 32,000 रुपये दिले। दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला 5 कोटींचे खेळते भांडवल दिले आहे, पण यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। आता 9 सप्टेंबर रोजी गोकुळची शेवटची वार्षिक सभा आहे, त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडूनच सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी धडपड सुरू केली आहे। गोकुळमधील काही जणांनी केलेल्या गैरकारभाराच्या विरोधात अद्याप कारवाई का नाही झाली? लेखापरीक्षणातील झालेल्या चुकांमुळे आणि त्याचबरोबर संबंधितांवर कारवाई का झाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी दूध उत्पादक आणि संस्था चालकाने थेट न्यायालयाची पायरी चढली आहे। दोषींवर कारवाईसाठी दूध उत्पादक शेतकरीच पुढे आले आहेत, त्यामुळे आता गोकुळचं राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे। पण आता न्यायालयाचा नेमका काय निर्णय येतो हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, गोकुळचा पैसा कुणी खाल्ला असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।